रयत शिक्षण संस्थेचे एच.जी.एम. कॉलेज कोपरगाव. आज आपण पहिल्या प्रकरणामधील तिसऱ्या मुद्द्याचा विचार करणार आहोत. त्यामध्ये विज्ञानाचा विकास हा आपला तिसरा जो मुद्दा आहे. यामध्ये विज्ञानाचा पाया युरोप सारख्या भागामध्ये केव्हा झाला, तर यामध्ये 17वे शतक आहे. या 17व्या शतकामध्ये विज्ञानाचा जो पाया आहे तो घालण्यात आला. याच्यामध्ये निसर्गाचा अभ्यास करणारे जे काही शास्त्रज्ञ होते त्यांनी युरोप सारख्या खंडामध्ये या ठिकाणी विज्ञानाचा जो पाया आहे तो पाया या ठिकाणी घातला. याच्यामध्ये 17व्या शतकामध्ये शास्त्रज्ञांनी जो अभ्यास केला त्यामध्ये प्रयोगाद्वारे जे वैज्ञानिक सिद्धांत जे आहे त्या सिद्धांतांना स्थळ काळामधलं जे महत्त्व ते आहे ते महत्त्व असल्याचं सिद्ध केलं आणि हे महत्त्व जे आहे ते त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. मग याच्यामध्ये शास्त्रज्ञांनी नव्याने शोधून काढलेले जे काही शोध आहे हे शोध या ठिकाणी नियम सूत्रबद्ध केले आणि हे नवे नियम जे आहे ते सूत्रबद्ध केल्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने विज्ञानामध्ये जी एकंदरीत प्रगती जी आहे ती प्रगती या ठिकाणी दिसून येते. नवी वैज्ञानिक परिभाषा ही याच्यातून शास्त्रज्ञांनी तयार केली. म्हणजे युरोपासारख्या भागामध्ये या ठिकाणी वैज्ञानिक परिभाषा ही तयार केल्यामुळं खऱ्या अर्थाने विज्ञानाचा जो विकास आहे तो विज्ञानाचा विकास या ठिकाणी घडून आल्याचं आपल्याला सांगता येईल. आता विज्ञानाचा जे विकास जो आहे तो विज्ञानाचा विकास होत असताना अनेक वैज्ञानिक संस्था ज्या आहेत त्या वैज्ञानिक संस्था या ठिकाणी स्थापन करण्याचा सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी हेतू जो आहे तो हेतू शास्त्रज्ञांनी समोर ठेवला आणि याच्यातून इंग्लंड आणि फ्रान्स या देशामध्ये अनेक वैज्ञानिक संस्था ज्या आहेत त्या वैज्ञानिक संस्था स्थापन झाल्या. आता याच्यामध्ये वैज्ञानिक संस्था स्थापन करण्याच्या पाठीमागचा जो हेतू आहे तो प्रामुख्याने कोणता आहे, यामध्ये जे शास्त्रज्ञ आहे हे विविध क्षेत्रातले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचे प्रामुख्याने लेख जे आहे ते प्रकाशित करणे हा यातला प्रमुख म्हणजे हेतू आपल्याला यातला सांगता येईल. त्यानंतर दुसरा जो हेतू आहे तो म्हणजे नियतकालिके प्रसिद्ध करणे, कारण वेगवेगळे वैज्ञानिकांचे जे लेख असतात ते लेख या ठिकाणी नियतकालिकांमधून प्रसिद्ध करणे हा एक सर्वात महत्त्वाचा हेतू हा यातला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरा जो हेतू आहे तो हेतू म्हणजे पत्रव्यवहार व शंकांचं निरसन करणे हा यातला एक महत्त्वाचा हेतू आहे. याच्यामध्ये विविध जे काही वैज्ञानिक आहेत त्यांनी जे केलेले पत्रव्यवहार आहे किंवा त्यांच्यामध्ये झालेली जी वैचारिक देवाणघेवाण जी आहे ही देवाणघेवाण आणि विविध या ठिकाणी ज्या शंका ज्या उपस्थित केल्या जातील त्यांचा सुद्धा या ठिकाणी निरसन करणं हा एक त्यातला एक हेतू आपल्याला सांगता येईल. आणि यामधून या वैज्ञानिक संस्था ज्या आहेत त्या वैज्ञानिक संस्था स्थापन करण्यात आल्या. आता यामध्ये आपल्याला वैज्ञानिक संस्था ज्या आहेत त्या इंग्लंड फ्रान्स या देशामध्ये ज्या स्थापन झाल्या त्याच्यामध्ये वेगवेगळी आपल्याला जी ठिकाणं आहे त्याचबरोबर संस्थेची जी काही नावं आहे ती आपल्याला याच्यातून सांगता येईल. आता प्रामुख्याने यामध्ये पहिली जी संस्था आहे त्यामध्ये रोम हे जे शहर आहे किंवा रोम या ठिकाणी सर्वात महत्त्वाची जी संस्था स्थापन झाली त्यामध्ये अकॅडमी ऑफ द लिंक्स आईड ही जी संस्था आहे या संस्थेची स्थापना रोममध्ये झाली. त्यानंतर दुसरी जी संस्था आहे ती आहे फ्लॉरेन्स या ठिकाणी अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट ही जी संस्था आहे ही संस्था स्थापन करण्यात आली. तिसरी जी संस्था आहे ती लंडन येथे स्थापन झाली. लंडन येथे स्थापन झालेली जी संस्था आहे त्या संस्थेचं नाव जे आहे ते आहे रॉयल सोसायटी फॉर इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज. या संस्थेची सर्वात म्हणजे थोडक्यात स्थापना जी आहे ती स्थापना या ठिकाणी लंडन येथे झाली. त्यानंतर चौथी जी संस्था आहे ती फ्रान्समध्ये झाली. फ्रान्समध्ये फ्रेंच
अकॅडमी ऑफ सायन्सेस या नावाची संस्था जी आहे ती संस्था या ठिकाणी स्थापन झाली. थोडक्यात वैज्ञानिक विकास जो आहे तो वैज्ञानिक विकास या ठिकाणी आपण जर पाहिलं तर करत असताना ज्या विज्ञानाचा पाया 17व्या शतकामध्ये या युरोपामध्ये जो झाला आणि त्याच्यातून या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही शिक्षण जे आहे ते शिक्षण या ठिकाणी देण्यावर सर्वात महत्त्वाचा भर देण्यात आला. आता यानंतर आपण पुढचा जो मुद्दा आहे, चौथा जो मुद्दा आहे त्या चौथ्या मुद्द्याचा आपण अभ्यास करणार आहोत. चौथा जो मुद्दा आहे आपला या प्रकरणामधला तो आहे विविध क्षेत्रामध्ये लागलेले जे शोध आहे. आता युरोपासारख्या खंडामध्ये विविध क्षेत्रात जे शोध लागले, वैज्ञानिकांनी जे शोध लावले त्याचा आपल्याला या ठिकाणी थोडक्यात विचार करायचा आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपण जे शोध लागले त्यामध्ये फोका यंत्र, त्यानंतर दुर्बीण, सूक्ष्मदर्शक यंत्र, तापमापक यंत्र, भारमापक यंत्र हे प्रबोधन कालखंडामध्ये सर्वात महत्त्वाचे लागलेले शोध आहे. आता होका यंत्र आपल्याला माहीत आहे की दिशा दाखवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा या होका यंत्राचा उपयोग होतो. दुर्बिणीचा उपयोग आपण पाहिलेलाच आहे की दुर्बिणीमुळे आपल्याला दूरवरचा या ठिकाणी जो प्रदेश आहे तो प्रदेश या ठिकाणी पाहायला मिळतो. सूक्ष्मदर्शक जे यंत्र आहे की ज्या सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे या ठिकाणी आपल्याला सूक्ष्म जे जंतू आहे त्या सूक्ष्म जंतूचा अगदी चिकित्सक अभ्यास ज्याला आपण म्हणतो तो या ठिकाणी करता येतो. तापमापक यंत्र जे आहे त्याच्यामधून आपण तापमान या ठिकाणी जे मोजतो त्याचा आपल्याला याच्यातून उपयोग होतो. आणि भारमापक म्हणजे थोडक्यात आपण वजन हे सुद्धा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं याच्यातून या यंत्राच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. आणि म्हणून हे सुरुवातीला जे शोध आहे हे शोध या ठिकाणी लागले. आता याच्यामध्ये दुसरा जो एक भाग आहे की त्यामध्ये इतरही काही वायूचे जे शोध आहे ते शोध आपल्याला या ठिकाणी लागल्याचं सांगता येईल. यामध्ये हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, हे सर्व जे वायू आहे हे वायू या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे या प्रबोधन कालखंडामध्ये यांचे सुद्धा शोध लागल्याचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपल्याला पुढचा जो शोध आहे त्यामध्ये आपल्याला आणखीन एक सांगता येईल की रॉबर्ट बॉईल याने वायूचं घनफळ हे त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणामध्ये बदलते याचा सुद्धा या ठिकाणी शोध लावला. आणि याच्यातूनच कालांतराने भौतिकशास्त्र जो विषय आहे की या भौतिकशास्त्र विषयामध्ये सर्वात महत्त्वाचा उल्लेख जो केला जातो त्यामध्ये उष्णता आहे, ध्वनी आहे इत्यादींचा या ठिकाणी शोध जो आहे तो या भौतिकशास्त्राच्या विषयामध्ये आपल्याला लागल्याचं सांगता येईल. त्यानंतर आपल्याला प्राणीशास्त्र हा एक स्वतंत्र विषय जो आहे तो या ठिकाणी या कालखंडामध्ये सर्वात म्हणजे थोडक्यात लागलेला शोध आहे. याच्यामध्ये प्राण्यांची जी वर्गवारी आहे, मग याच्यामध्ये वेगवेगळे जे प्राणी आहे भूतलावर त्या वेगवेगळ्या प्राण्यांची वर्गवारी ही प्रामुख्याने या प्राणीशास्त्रामध्ये केली जाते असं आपल्याला या ठिकाणी या शोधाच्या संदर्भामध्ये सांगते. थोडक्यात विविध क्षेत्रामध्ये या कालखंडामध्ये बरेचसे प्रबोधन काळामध्ये जे शोध लागले त्याच्यामध्ये काही वायू आहे, काही यंत्र जे आहे त्या यंत्राचा या ठिकाणी शोध लागल्याचा आपल्याला थोडक्यात सांगता येईल. आता त्यानंतर आपण या ठिकाणी बरेचसे जे काही शोध लागले त्यामध्ये आपल्याला वस्त्रोद्योग हा एक महत्त्वपूर्ण असा उद्योग जो आहे की जो या ठिकाणी या प्रबोधन काळामध्ये सर्वात म्हणजे थोडक्यात त्याचा जो एकंदरीत विकास जो आहे हा विकास झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. मग याच्यातून या क्षेत्रामध्ये बरेचसे जे शोध आहे हे शोध या ठिकाणी आपल्याला लागल्याचं सांगते. याच्यामध्ये जे शोध लावले वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये त्यामध्ये पहिला शोध जो आहे त्या शोधकर्त्याचं नाव आपण जर पाहिलं जॉन के या शोधकर्त्याने या ठिकाणी 1738 मध्ये जो शोध लावला तो लावला धावता धोटा. आता धावता धोटा हे जे काही यंत्र आहे याचा जो शोध लावला ही प्रामुख्याने याचा उपयोग जो आहे किंवा याचा परिणाम जो आहे तो जो झाला तो वस्त्र विणण्याची जी गती आहे ती गती या ठिकाणी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे कामाची जी गती आहे वस्त्र विणण्याची कामाची गती. आता सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर इंग्लंड सारख्या देशामध्ये लोकरीचा व्यवसाय जो आहे तो लोकर विणण्याचा व्यवसाय या ठिकाणी परंपरागत चालला जायचा. परंतु 1738 मध्ये जॉन के या शास्त्रज्ञाने ज्यावेळेस धावता धोटाचा शोध लावला
त्याच्यातून या ठिकाणी जे वस्त्र आहे, हे वस्त्र विणण्याची जी गती आहे, कामाची जी गती आहे, ती गती या ठिकाणी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर दुसरा जो शोध आहे वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये लावलेला, तो जेम्स हरग्रीव्ज याने लावलेला आहे. 1764 ते 65 या दरम्यान हा जो शोध आहे हा स्पिनिंग जेनी या क्षेत्रामध्ये त्यांनी लावलेला आहे. स्पिनिंग जेनी काय आहे, तर स्पिनिंग जेनी म्हणजे या ठिकाणी एकाच वेळी सुताची जी 8 रिळं जी आहे ती 8 रिळं या ठिकाणी लावता येऊ लागल्याने श्रम कमी होऊन या ठिकाणी कामाचा वेग वाढला. म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर स्पिनिंग जेनी या यंत्रामुळं या ठिकाणी अधिकाधिक कापडाची जी निर्मिती आहे ती कापडाची निर्मिती या ठिकाणी जलद गतीने होऊ लागली. कारण 8 रीळ या ठिकाणी एकदम या ठिकाणी लावता येऊ लागल्यामुळं या क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण भरीव जी कामगिरी जी आहे ती कामगिरी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर तिसरा जो शोध आहे तो आहे रिचर्ड आर्कटाइट याने लावलेला. आता रिचर्ड आर्कटाइट याने 1769 मध्ये जो शोध लावला तो सूत कातणी यंत्राचा लावलेला आहे. आता सूत कातणी यंत्र जे आहे त्याचा सर्वात म्हणजे परिणाम जो आहे तो कोणता आहे, तर तो म्हणजे अधिक पिळदार व मजबूत असं जे धागे आहे ते धागे वेगाने तयार होऊ लागले. म्हणजे आपण जर पाहिलं सूत कातणी यंत्रामुळे हा एक मोठा फायदा जो आहे तो फायदा या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अधिक पिळदार व मजबूत असं धागे जे आहे ते वेगाने या ठिकाणी तयार होऊ लागले. त्याचा चौथा जो शोध आहे तो आहे सॅम्युअल क्रॉम्प्टन यांनी लावलेला. सॅम्युअल क्रॉम्प्टन यांनी 1779 मध्ये जे यंत्र शोधलं ते आहे म्यूल. म्यूल या यंत्राचा शोध लावल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला म्यूलमुळे जी प्रगती झाली किंवा त्या ठिकाणी त्याचा जो परिणाम दिसून आला तो कोणता, तर सूत कताई यंत्रामुळे वस्त्र बनण्याच्या कामामध्ये 200 पटीने वाढ झाली. म्हणजे सूत्र आपलं वस्त्र जे विणण्याची जी एकंदरीत गती जी आहे ती अधिक वाढली. म्हणजे 200 पट हे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही गती जी आहे ती पटीने वाढल्याचं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर पुढचा जो शोध आहे पाचवा तो आहे एडमंड कार्टराइट यांनी लावला. आता एडमंड कार्टराइट यांनी 1785 मध्ये यंत्रमाग हे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं शोधून जे काढलं त्यामध्ये कापड उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली. कापडाचं उत्पन्न हे भरमसाठ प्रमाणामध्ये वाढलं यंत्रमागामुळं आणि हा एडमंड कार्टराइट यांनी लावलेल्या शोधामुळे. आणि शेवटी आपल्याला 1793 मध्ये कॉटन जिन या नावाचं यंत्र जे आहे ते यंत्र या ठिकाणी त्याचा सुद्धा शोध लागला की ज्याच्यामुळं कापसापासून सरकी ही वेगळी करता येणे शक्य झालं कॉटन जिनमुळे. 1793 मध्ये हा जो शोध लागला कॉटन जिनचा की त्याच्यामुळं कापूस जो आहे त्या कापसामधली जी सरकी असते ती सरकी या ठिकाणी वेगळी करता येऊ लागली आणि हे केवळ साध्य झालं ते कॉटन जिन या यंत्रामुळे. आता या जे शोध आहे वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जॉन के पासून जे लागले किंवा जॉन केने जे लावले त्याच्यामधून बऱ्याचशा प्रमाणामध्ये कापडामध्ये या वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये जी प्रगती झाली ही प्रबोधन काळामध्ये या युरोपसारख्या देशामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी कामगिरी ज्याला आपण म्हणतो ती या शास्त्रज्ञांच्या माध्यमातून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रबोधन कालखंडामध्ये पुढचा जो शोध आहे तो शोध या ठिकाणी जो लागला तो धातू विज्ञान क्षेत्रामध्ये. आता धातू विज्ञान जे आहे हे धातू विज्ञान क्षेत्र सुद्धा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या प्रबोधन काळामध्ये जो शोध लागला त्याच्यामध्ये इंग्लंड सारख्या देशामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये ज्या लोखंडाच्या ज्या खाणी होत्या त्या लोखंडाच्या खाणी मुबलक प्रमाणामध्ये होत्या आणि त्या लोखंडाच्या खाणीमुळे या ठिकाणी या क्षेत्रामध्ये लोहखनिज क्षेत्रामध्ये सर्वात मोठी प्रगती ही याच्यातून आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं. मग याच्यामध्ये लोहखनिज वितळण्यासाठी लाकडाऐवजी कोळशाचा उपयोग जो आहे दगडी कोळसा जो आहे तो या ठिकाणी वापरण्यास सुरुवात झाली. हा एक सर्वात म्हणजे थोडक्यात आपण जर धातू विज्ञान क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण अशी प्रगती आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर दुसरा जो आहे त्यामध्ये उच्चतम तापमान असणाऱ्या ज्या भट्ट्या आहेत त्या उच्चतम तापमान असणाऱ्या ज्या भट्ट्या आहेत त्यांचा उपयोग या ठिकाणी होऊ लागला आणि तो प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर लोखंडाचं उत्पादन होण्यासाठी किंवा लोखंडाचं जास्तीत जास्त उत्पादन जे आहे ते वाढण्यासाठी उच्चतम तापमान ज्या भट्ट्या आहेत त्या कार्यरत होण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे त्यामध्ये तो आहे भट्ट्या तापवणे. याच्यासाठी स्वतंत्र यंत्र जे आहे त्या यंत्राची या ठिकाणी सुरुवात झाली. आता स्वतंत्र तापमान आपलं भट्ट्या तापवण्यासाठी जे यंत्र आहे ते स्वतंत्र जे करण्यात आलं, याच्यामध्ये भट्ट्या तापवणे, सर्वात महत्त्वाचं भट्ट्यात हवा खेळती ठेवणे, हा एक त्यातला एक उद्देश आहे. आणि याच्यासाठी स्वतंत्र यंत्र जे आहे ते स्वतंत्र यंत्र याच्यातून निर्माण करण्यात आलं. चौथा जो आहे तो म्हणजे प्रामुख्याने 1763 मध्ये 1783 मध्ये लोखंडाचा जो रस आहे हा रस या ठिकाणी वितळून याचा साचा जो आहे तो साचा या ठिकाणी तयार करणे, म्हणजे थोडक्यात ओतून लोखंडी पट्टी तयार करायची. म्हणजे लोखंडाचा जो रस आहे तो वितळायचा आणि तो वितळून एका साच्यामध्ये ओतून या ठिकाणी लोखंडी पट्टी तयार करणे. आणि याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे रेल्वेची रूळ, की जे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या धातुविज्ञान क्षेत्रामधली ही जी प्रगती आहे की लोखंडाचा रस वितळायचा आणि तो साच्यामध्ये टाकायचा आणि साच्यातून मग तो लोखंडी पट्टी तयार होत असे. ही सर्वात महत्त्वाची पद्धत ही या प्रबोधन काळामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे सन 1865 मध्ये लोखंडाच्या रसाचं रूपांतर जे आहे ते पोलादामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पोलाद, की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलाद प्रक्रियेचा जो शोध आहे हा सुद्धा या ठिकाणी या प्रबोधन काळामध्ये झाला. थोडक्यात लोखंडाच्या रसाचं रूपांतर हे पोलादामध्ये करण्यास सुद्धा सुरुवात जी आहे ती या प्रबोधन युगामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपल्याला या विविध क्षेत्रामध्ये लागलेल्या वैज्ञानिक शोधामध्ये शेवटचा जो शोध आहे तो आहे यंत्राचा शोध. आता यंत्राच्या शोधामध्ये अनेक शोध लागले. त्यामध्ये सन 1783 मध्ये बेल या शास्त्रज्ञाने या ठिकाणी रोलर सिलेंडर प्रिंटिंग या नावाचं कापड छपाई यंत्र जे आहे ते या ठिकाणी त्याचा शोध लावला आणि त्याच्यामुळं कापडावरली जी छपाई आहे ती छपाई करण्याची या ठिकाणी आपण जर पाहिलं प्रगती ज्याला आपण म्हणतो ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. थोडक्यात रोलर सिलेंडर प्रिंटिंगच्या माध्यमातून कापडावर छपाईचं जे यंत्र आहे ते बेल नावाच्या या शास्त्रज्ञाने 1783 मध्ये शोधून काढलं. त्यानंतर दुसरा जो शोध आहे यंत्राचा तो आहे सन 1809 मध्ये लावला. 1809 मध्ये या ठिकाणी बुटाचे जे आतील तळवे जे आहे त्या तळव्यांना टाचा जोडण्याचं एक यंत्र जे आहे ते यंत्र या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. थोडक्यात याचा सुद्धा शोध जो आहे तो या ठिकाणी 1809 मध्ये लावण्यात आला, की हे काम जे आहे ते सुद्धा यंत्रावर झटपट होण्यास सुरुवात झाली 1809 मध्ये. तिसरा जो शोध आहे तो आहे कपडे शिवण्यासाठी शिलाई यंत्र जे आहे हे शिलाई यंत्राचा शोध या काळामध्ये लागल्याचं आपल्याला सांगता येईल. कारण कपडे शिवण्यासाठी आपण जर पाहिलं तर शिलाई यंत्र जे आहे ते प्रामुख्याने याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं उपयोगी पडतं आणि म्हणून भरभर कापड शिवण्यासाठी या यंत्राचा उपयोग हा या कालखंडामध्ये लागल्याचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर चौथा जो आहे तो आहे जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने जो शोध लावला त्यामध्ये बाष्पशक्तीवर चालणारं स्टीम इंजिन याचं शोध जो आहे याची निर्मिती जी आहे ती याने या कालखंडामध्ये प्रबोधन काळामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये सुरुवातीला हे जे इंजिन आहे या कोळसा जो आहे तो खाणीतून बाहेर काढण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जायचा. थोडक्यात ही इंजिन जे आहे ते कालांतराने वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा हे वापरण्यास सुरुवात झाली आणि म्हणून बाष्पशक्तीवर चालणारं हे स्टीम इंजिन जे आहे की ज्याचा शोध जेम्स वॅट सारख्या शास्त्रज्ञाने हे या कालखंडामध्ये लावल्याचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा जो शोध आहे पाचवा तो आहे बाष्पशक्तीवरच चालणारा, म्हणजे थोडक्यात याच्यातून आपण जर पाहिलं तर नांगर जो आहे तो नांगर सुद्धा याच्यातूनच म्हणजे थोडक्यात याचा सुद्धा शोध लावला. त्या शेतीमध्ये आणखीन काही जे यंत्र आहे त्यामध्ये कापणी यंत्र आहे त्याचा सुद्धा या ठिकाणी या बाष्पशक्तीच्या माध्यमातूनच शोध जो आहे तो लावण्यात आला. थोडक्यात शेतीतली जी काही काम आहे ती या ठिकाणी या यंत्राच्या साहाय्याने जलद गतीने होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर रॉबर्ट फुलटन या शास्त्रज्ञाने या प्रबोधन काळामध्ये क्लेअरमॉन्ट बोट निर्मिती याचा या ठिकाणी शोध आला. बाष्पशक्तीवर
या ठिकाणी अमेरिकेमध्ये जो शास्त्रज्ञ आहे रॉबर्ट फुल्टन, की याने या ठिकाणी या बोट निर्मितीचं म्हणजे थोडक्यात हा नवीन शोध जो आहे तो या ठिकाणी लावला आणि त्याने बाष्पशक्तीवर चालणारी जी बोट आहे क्लेअरमॉन्ट बोट याची निर्मिती ही या प्रबोधन काळामध्ये केल्याचं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर असे विविध क्षेत्रात यंत्राचे जे शोध आहे याच्यामध्ये शेवटचा जो शोध आहे तो आहे जॉर्ज स्टीफन्सन यांनी लावलेला. आता बाष्पशक्ती आपल्याला माहीत असेल की बाष्पशक्तीवर चालणारे अनेक शोध जे लागले गेले त्यामध्ये स्टीम इंजिन आहे. म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर याच्यातला आणखीन एक शोध आहे तो रेल्वे इंजिनचा आहे आणि तो लावला जॉर्ज स्टीफन्सन यांनी. रेल्वे इंजिन जे तयार झालं बाष्पशक्तीवर चालणारं हे पहिलं रेल्वे इंजिन हे जॉर्ज स्टीफन्सन याने तयार केलं आणि त्याने हा जो प्रयोग आहे की रेल्वेचं इंजिन हे या ठिकाणी तयार केल्यानंतर त्याने लिव्हरपूल ते मँचेस्टर हा पहिला प्रवास जो आहे तो या इंजिननं केलेला आहे, लिव्हरपूल ते मँचेस्टर. आणि म्हणून जॉर्ज स्टीफन्सनने हे या प्रबोधन कालखंडामध्ये रावलेला जो शोध आहे रेल्वे इंजिनचा हा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर या चौथ्या मुद्द्यामध्ये जे अनेक शोध जे आहे हे शोध या ठिकाणी जे लावण्यात आले आणि या वैज्ञानिक शोधामुळे बऱ्याचशा प्रमाणामध्ये विविध क्षेत्र जे आहे ते विविध क्षेत्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तशा पद्धतीने शास्त्रज्ञांनी या क्षेत्रामध्ये विविध असं ज्ञान जे आहे ते ज्ञान या ठिकाणी म्हणजे थोडक्यात लोकांच्यापर्यंत नेण्याचा सुद्धा जो प्रयत्न केला आणि यंत्र वेगवेगळे जे म्हणजे त्याचे जे शोध लागले आणि हे शोध या ठिकाणी जगाला याचं मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन होण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण आज या ठिकाणी या चौथ्या मुद्द्याचा थोडक्यात विचार या ठिकाणी केल्याचं आपल्याला सांगता येईल.